आणि हो, बरं झालं तू भेटला. मला काही महत्वाचं सांगायचं होतं तुला. मला? हो, तुला. कारण त्या रजनीला मी काही बोलू शकत नाही ना. जय, तिने खूप प्लॅन्स केले आणि मी खूप जेलस फील करते. अरे जयराम, इथेच तू? अरे ते दाभोळकर बोलवतात तुला. हे नवरे मगासपासून 4 वेळा येऊन गेले. चिडचिड, बोंबा बोंब नुसती. बरं ऐक, रजनी गेली, तू सुद्धा जा. अरे जा. कॉफी? नाही नको, थँक्यू. मला एक गोष्ट कळत नाही, हे दाभोळकर त्यांचं ऑफिस सोडून सारख्या आपल्या ऑफिस मध्ये कशाला येतात? नाही म्हणजे आधी ती एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? ती ना जयरामच्या जरा जास्तच मागे लागतात. एक बरं आहे, उद्या जयराम ऑफिस मध्ये नाहीये, म्हणजे निदान एक दिवस तरी त्याची सुटका, हो की नाही? मिस रजनी, तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? हो सर. सगळे पॉइंट्स क्लिअर आहेत? येस सर. मिस रजनी, हे प्रोजेक्ट खूप वेगळं आणि महत्वाचं आहे. सर, मला कळतंय तुमच्यासाठी हे प्रोजेक्ट खूपच महत्वाचं आहे. टूर खूप मोठी आहे, महत्वाची आहे आणि म्हणूनच तुम्ही यात जातीने लक्ष घालता. वेळ खूप कमी आहे माझ्याकडे आणि ही टूर देव टूर साठी सुद्धा खूप महत्वाची आहे, नाही का? सर, तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा. तुम्हाला हवं तसंच हे काम होईल, तुमच्या मनासारखं होईल. डोंट वरी. मला जे हवं ते मी करून घेईनच, पण मिस रजनी, मला फक्त तुमच्यावरती विश्वास नाही. जयराम, तुम्हाला काय वाटतं? हो, होतील ना, कामं होतील. इथेच तुमचं चुकतं. उगाच नाही मी तुम्हाला बोलत. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. हे काम माझ्या मनासारखं झालं पाहिजे, हे तुम्हाला शिकायचं. हो सर. मिस रजनी, तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंत आहे, नाहीतर कठीण होतं सगळं. तुमची टीम चांगली आहे ती फक्त तुमच्यामुळे. तुम्ही सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करता मिस रजनी. सो उद्याच्या मीटिंगची आता तुम्ही तयारी करा. आता ह्याच्या पुढे तुमचं फक्त काम बोलेल. हो सर. सर, डोंट वरी. बेस्ट ऑफ लक मिस रजनी. थँक्यू सर. अण्णा, आता अर्ध्या तासाने तुम्हाला दुसरं औषध घ्यायचं आहे. हो हो, कितकर. माझ्या औषधाच्या वेळात तुमच्या अगदी बरोबर लक्षात असतात. अगदी वेळेवर आठवण करून देता तुम्ही. हो, तुम्हाला आठवण करतात, पण त्यांच्या स्वतःच्या औषधाची आठवण असते का त्यांना? त्यांच्या औषधाचं टेन्शन मला आणि तुमच्या औषधाचं त्या आदितीला. बिचारी दर 2 तासांनी फोन करून विचारपूस करत असते. हे बघा, आलेच. मी चहा आणते तुमच्यासाठी. बसा. अण्णा, औषधं घेतलीत तुम्ही? कितकर. आल्या आल्या पहिला प्रश्न कुठचा विचारला हिनी? का काय झालं अण्णा? अगं काही नाही ग. मी केतकरांना म्हणत होतो की मी एखादी जरी गोळी खाल्ली नाही ना तरी अदिती माझ्यावर रागवेल. अण्णा अण्णा, नाही आम्ही असताना कोणाला कसली काळजी करायची गरज नाही. हो ना, घड्याळ लावून बसलेले असतात ते.